मंडळी, तुम्हाला 2025 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या कसं गेलं? आता जुलै महिन्याच्या मध्यात आपण आलो आणि आता हा प्रश्न मी तुम्हाला का बरं विचारला असेल? जगाचा आर्थिक प्रगती पुस्तकाबाबत नुकताच एक रिपोर्ट आलाय आणि या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी अनेक जण श्रीमंत झाल्याचं सांगितलंय. हा अहवाल तयार केलाय तो जगातल्या सर्वात मोठ्या गुंतवणूक बँकांपैकी एक असलेल्या UBSनं. या रिपोर्टचं नाव आहे ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2026 जागतिक संपत्ती अहवाल. हा रिपोर्ट फारच इंटरेस्टिंग आहे बरं का. या रिपोर्टचं विश्लेषण तुम्ही अगदी शेवटपर्यंत ऐका, कारण पैसा हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा, म्हणजे अगदी श्वासापेक्षा कमी पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे. तर या रिपोर्टमधल्या काही इंटरेस्टिंग बाबी बघा. हा रिपोर्ट सांगतो 2025 हे जगातले लोकांची कमाई आणि संपत्तीच्या दृष्टीने एक अत्यंत उत्कृष्ट वर्ष राहिले. जर संपूर्ण जगाची संपत्ती एकत्रित करून पाहिली तर यामध्ये 10.8% इतकी मोठी वाढ झाली आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच असं घडलंय बरं का. तर जगातले अनेक लोक श्रीमंत का झाले याचं कारण शेअर बाजारातली तेजी आहे. 2025 वर्षात अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट पासून ते भारताच्या दलाल स्ट्रीटपर्यंत सर्व शेअर बाजारांनी नवीन विक्रम प्रस्थापित केले. जागतिक वित्तीय तेजीमुळे दररोज 2680 लोक करोडपती बनले. या रिपोर्टमध्ये आणखी एक विशेष आणि रंजक बाब आहे, ती म्हणजे जागतिक संपत्तीची रचना आता बदलली आहे. पूर्वी ही रचना त्रिकोणी किंवा पिरॅमिड सारखी होती, म्हणजे अत्यंत गरीब किंवा खूप कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती, जो त्रिकोणाचा पाया होता. अगदी टोकावर मोजके श्रीमंत लोक असायचे. आता मात्र ही रचना डायमंड सारखी झाली आहे. खाली टोक आणि वर टोक, मधला भाग विस्तारलेला, आणि हा मधला भाग म्हणजे मध्यम वर्ग वाढला. जगात सर्वात जास्त डॉलर करोडपती अमेरिका आणि चीनमध्ये राहतात. जगातले एकूण वैयक्तिक संपत्तीचा जवळपास 54% हिस्सा एकट्या अमेरिकेकडे आहे आणि उर्वरित 46% संपत्तीमध्ये संपूर्ण जग सामावले. सर्वात जास्त नवीन करोडपती बनवण्याच्या बाबतीत अमेरिका आज देखील सर्वात पुढे आणि भारत या जागतिक सूचीत 9.44 लाख करोडपतींसह 14व्या स्थानावर आहे. जगातल्या या सर्वात श्रीमंत लोकांचा आणि त्यांच्या एकूण संपत्तीचा एक खूप मोठा हिस्सा मुख्यत्वे 3 मोठ्या देशांमध्ये अमेरिका, चीन आणि भारत असा आहे. अब्जाधीशांच्या म्हणजेच अरबपतींच्या संख्येत सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. 2025 मध्ये जगभरात अब्जाधीशांची संख्या 13.1 वाढली. संख्या 3000 आहे आणि विशेष म्हणजे अमेरिका, चीन आणि भारत या देशांमध्ये अब्जाधीश तयार होतात. भारतीयांसाठी काय महत्त्वाचं आहे या रिपोर्टमध्ये, तर भारतात श्रीमंत आणि मध्यमवर्ग वेगानं विस्तारतोय. 2025 या वर्षात 31,033 नवीन $US करोडपती तयार झाले, म्हणजे देशात दररोज सरासरी 85 नवीन करोडपतींची भर पडते आणि हा वेग चीनपेक्षा दुप्पट आहे. चीनमध्ये तर 14,079 करोडपती झाले. भारतात श्रीमंतांची संख्या इतक्या वेगानं वाढली आहे की भारतानं जगातल्या सर्वात समृद्ध आणि संपन्न देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडची आता बरोबरी केली आहे. करोडपतींच्या संख्येच्या बाबतीत भारत आता जगातल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनला, असा हा रिपोर्ट सांगतो.